नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला. आज आपलं इंग्लिशचं लेक्चर क्रमांक 4 आहे. म्हणजे आज दिवस 4था आहे. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे? तर आपल्याला लिटल, त्यानंतर अ लिटल, द लिटल सोबतच फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू हे जे कन्फ्युजिंग शब्द आहेत हे शब्द शिकायचे आहेत. विशेष म्हणजे ग्रॅमॅटिकली आपल्या सरळ सेवा असो किंवा IBPS असो किंवा कुठलीही एक्झाम असो, या एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न कसे येतात आणि ते कन्सेप्ट कसा क्लिअर करायचा, म्हणजे तुमचा एक वेळ कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर कुठलाही प्रश्न जर तुम्हाला आला तर कसा सॉल्व्ह करायचा त्याविषयी संपूर्ण हे लेक्चर असणार आहे. तर या लेक्चरमध्ये तुमचा आरामात म्हणजे हा डिटर्मिनरचा भाग आहे, हा आरामात कव्हर होऊन जाणार आहे. आणि कन्सेप्ट एक वेळ तुमचा क्लिअर झाला तर कितीही हार्ड लेवलचा जर प्रश्न तुम्हाला याच्यावरती आला तर डेफिनेटली तो सॉल्व्ह होणार आहे. बघा, आता आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करूया. बघा, फ्यू आणि लिटलचा जर अर्थ घेतला तर दोघांचाही अर्थ जवळपास सारखाच आहे. मग दोघांचाही अर्थ नेमका काय आहे? तर दोघांचाही अर्थ जवळपास आहे की ऑलमोस्ट नो, म्हणजे नाच्या बरोबर, म्हणजेच काय, नाही के बराबर. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर काय, ऑलमोस्ट नो म्हणजे काय, नाही के बराबर. म्हणजे समजा एखादी गोष्ट अशी, समजा तुमच्याजवळ 2,000 रुपये आहेत. काय, 2,000 रुपये आहेत आणि तुम्हाला 2 करोड रुपयाची एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे. मग तुमच्यासाठी हे 2,000 रुपये काय, म्हणजे नाहीच्या बरोबर आहेत. कशाच्या बरोबर आहेत? नाहीच्या बरोबर आहेत. म्हणजे काय, ऑलमोस्ट नो आहेत. मग अशा वेळेस जर तुम्हाला कंडिशन दिलेली असेल तर त्यावेळेस काय तुम्हाला वापरावं लागेल, फ्यू किंवा लिटल वापरावं लागेल. एक्झॅक्टली समोर बेसिक कन्सेप्ट मी कव्हर करणारच आहे तुमचा, परंतु एक जनरल कन्सेप्ट तुमच्या डोक्यात असू द्या की हे 2,000 कशावरून ठरले की हे ऑलमोस्ट नो आहेत. किंवा समजा तुम्हाला 4,000 रुपयाचा मोबाईल जर घ्यायचा असेल तर हे तुमच्यासाठी सम रुपये आहेत. काय आहेत? सम रुपये आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला अ फ्यू किंवा अ लिटल, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला कंडिशन दिलेली राहते. त्या कंडिशन वरून तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागते, इथं फ्यू येणार की अ फ्यू येणार, लिटल येणार की अ लिटल येणार. आणि द फ्यू आणि द लिटलचा काहीच प्रॉब्लेम नाही, अतिशय सोपा आहे तो. हा लेक्चरच्या शेवटी आपण त्याच्यावर सुद्धा थोडाफार बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून त्याच्यावरची सुद्धा एक्झाम्पल घेऊच. बघा, आता सुरू करू आपण लेक्चरला. बघा, फ्यू आणि लिटलचा अर्थ काय, जवळपास सारखाच आहे. ऑलरेडी मी सांगितलं. त्याचा अर्थ म्हणजे काय, ऑलमोस्ट नो, म्हणजे नाहीच्या बरोबर. त्यानंतर अ फ्यू आणि अ लिटलचा अर्थ काय, दोघांचाही सेम अर्थ आहे, तो म्हणजे काय, सम. त्यानंतर द फ्यू आणि द लिटल हे डिफिनेट ज्यावेळेस कंडिशन असेल त्यावेळेस वापरल्या जाते. आणि तुम्हाला वरचे दोन आले म्हणजे लिटल आणि फ्यू मधला कन्फ्युजन क्लिअर झालं की द लिटल आणि द फ्यूचं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाणार आहे. आता तुम्हाला शब्दशः अर्थ समजला ना की फ्यू आणि लिटल काय जवळपास सारखेच आहे. मग आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, समोर लक्षात काय घ्यायचं आहे, आता हा फ्यू आणि अ फ्यू, लिटल आणि अ लिटल हा नेमका वापरायचा कधी? तर बघा, हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट पहिले सुरुवातीला समजून घ्यायची आहे. ज्या वेळेस तुम्हाला फ्यू किंवा अ फ्यू किंवा द फ्यू वापरायचं असेल त्यावेळेस तुमचं जे नाउन असायला पाहिजे ते काउंटेबल नाउन असायला पाहिजे. आणि ते अनेक वचन असणार. काय, काउंटेबल अनेक वचन नाव असणार. आता काउंटेबल नाउन असणार आहे म्हणजेच काय, जर तुम्हाला फ्यू आणि अ फ्यू आणि द फ्यू जर यूज करायचा असेल तर तुमच्या या शब्दाच्या समोरचं नाउन कसं असलं पाहिजे, काउंटेबल असलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण काउंट करू शकतो ते असलं पाहिजे. त्यानंतर मग लिटल आणि अ लिटल कोणासाठी वापरायचा, जर ज्यावेळेस तुमचं नाउन जे असेल हे अनकाउंटेबल नाउन असेल त्यावेळेस तुम्हाला लिटल, अ लिटल आणि द लिटल हे लावायचं आहे. बघा, समजलं का तुम्हाला? काउंटेबल नाउन ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस काय वापरायचं, फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू. ते नेमकं पुढे बघणारच आपण, कुठं फ्यू कधी येते, अ फ्यू कधी येते आणि द फ्यू कधी येते. त्यानंतर अनकाउंटेबल नाउन असेल तर लिटल, अ लिटल आणि द लिटल. आता बेसिक प्रॉब्लेम हा आहे की काउंटेबल नाउन म्हणजे काय, अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय. तर बघा, काउंटेबल नाउन म्हणजे काय, वंश परंपरागत आपण एक डेफिनेशन शिकून आलेला की ज्या वस्तूंना आपण मोजू शकतो त्याला काय म्हणतात, काउंटेबल नाउन म्हणतात. आणि ज्या नावांना आपण मोजू शकत नाही त्याला काय म्हणतात, अनकाउंटेबल नाउन. जसे की बॉय असतील तर एक बॉय, दोन बॉय, तीन बॉय असे मोजू शकतो आपण, काउंट करू शकतो. एक पेन, दोन पेन, तीन पेन काउंट करू शकतो, म्हणून याला काय म्हणतात, काउंटेबल नाउन म्हणतात. त्यानंतर वॉटर असेल, वॉटरला मोजू शकत नाही, ऑइलला मोजू शकत नाही. हे काय झाले, एक पर्टिक्युलर आपण शाळे वगैरे मध्ये असतानाच्या डेफिनेशन आहे. ते अतिशय सिंपल डेफिनेशन, ज्याला आपण काउंट करू शकतो ते काउंटेबल आणि ज्याला काउंट करू शकत नाही ते अनकाउंटेबल. परंतु आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, मग स्पर्धा परीक्षेमध्ये या ओल्ड फॅशनच्या डेफिनेशन चालत नाही, म्हणजे ओल्ड फॅशनचा कन्सेप्ट चालत नाही. तर इथं तुम्हाला बेसिक कन्सेप्टच क्लिअर पाहिजे, काउंटेबल नाउन म्हणजे काय. तर बघा, पहिला कन्सेप्ट सांगितला तुम्हाला, जे काउंट केल्या जाते किंवा न केल्या जात त्याच्यावरून ठरते काउंटेबल आहे की अकाउंटेबल आहे, अनकाउंटेबल आहे.
आणि दुसरा महत्वाचा कन्सेप्ट हा आहे की जर एखादा शब्द नाऊन दिलेला असेल, समजा फॉर एक्झाम्पल हा बॉय दिलेला आहे, मग याचं जर अनेक वचन होत असेल, काय याचं जर अनेक वचन होत असेल तर त्याला म्हणायचं काउंटेबल. काय पॉइंट लक्षात आला काय? समजा पेन आहे तर पेनचं अनेक वचन होते, पेनचं अनेक वचन काय होते? पेन्स होते, म्हणून काय पेन्स हे काय झालं? काउंटेबल नाऊन झालं. तेच इकडे जर वॉटरचं बघितलं तर वॉटरचं अनेक वचन होते का? वॉटर्स असं बघितलं का कधी तुम्ही? नाही, ऑब्व्हियसली नाही. ऑइलचं ऑइल्स बघितलं का तुम्ही? ऑइल्स, तर ऑब्व्हियसली नाही. म्हणजे काय याचं अनेक वचन होत नाही. मग ज्याचं अनेक वचन होत नाही ते काय असते? अनकाउंटेबल. आणि ज्याचं अनेक वचन होते ते काय असते? काउंटेबल. समजा फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलेला आहे राम. काय दिलेला आहे? राम. आता रामचा राम्स होत असते काय? ऑब्व्हियसली नाही, रामचा राम्स होत नाही, म्हणून हे काय झालं? अनकाउंटेबल नाउन. काय झालं? अनकाउंटेबल नाउन. समजा तुम्हाला इथं दिलेला आहे स्टोन. काय दिलेला आहे? स्टोन. मग आता स्टोनचा स्टोन्स होते काय? ऑब्व्हियसली स्टोनचा स्टोन होते, त्या म्हणून हे काय झालं? काउंटेबल नाउन झालं. मुद्दा क्लिअर झाला? काउंटेबल नाउन म्हणजे काय? ज्याचं अनेक वचन होते ते काउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय? ज्याचं अनेक वचन होत नाही ते. पण मग परत तुम्हाला एक प्रश्न येणार आहे की सर मग हे ब्रेड झालं, हे चॉकलेट झालं आणि हे सोप झालं, असे पर्टिक्युलर बरेचसे शब्द आहेत, मग हे कसे काय अनकाउंटेबल मध्ये? सोप हे काउंटेबल काऊन नाही? सोपले तर आपण मोजू शकतो अंकात, किंवा याचं अनेक वचन सोप्स होऊ शकते, तर याचं अनेक वचन नसतेच, तर हे काय आहे? अनकाउंटेबल नाऊन आहे. काय? ब्रेड हे अनकाउंटेबल नाऊन आहे, चॉकलेट हे अनकाउंटेबल नाऊन आहे आणि सोप सुद्धा अनकाउंटेबल नाऊन आहे. तर याच्यासाठी आपल्याला तिसरा कन्सेप्ट सुद्धा महत्वाचा माहित असायला पाहिजे काउंटेबल अनकाउंटेबल चेक करण्यासाठी. तो तिसरा कन्सेप्ट म्हणजे काय? समजा एखादी वस्तू अशी, हे वस्तू जर आपण ब्रेक केली, काय केली? ब्रेक केली म्हणजे मोडली, तिचे बारीक बारीक तुकडे केले, जर हे आयडेंटिटी तिची काय करत असेल, म्हणजे हिची आयडेंटिटी जात असेल, तर अशा वेळेस तिला काय म्हणायचं? तर तिला म्हणायचं काउंटेबल नाउन. काय म्हणायचं? काउंटेबल नाउन. फॉर एक्झाम्पल, समजा फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. काय आहे? पेन आहे. मग या पेनाचे काय केले आपण? वेगवेगळे तुकडे केले, म्हणजे झाकण एका इकडे, मागचं टोक एका इकडे, त्यातली कांडी एका इकडे, असे वेगवेगळे तुकडे केले आणि त्यातला एक तुकडा घेतला आपण, तर त्याला आपण पेन म्हणू शकतो काय? तर ऑब्व्हियसली नाही. म्हणजे काय केलं? या पेनाने याची आयडेंटिटी लॉस केली. मग जर एखादी वस्तू ब्रेक केल्यानंतर ते आयडेंटिटी लॉस करत असेल, तर त्याला काय म्हणायचं? काउंटेबल नाउन म्हणायचं. काउंटेबल नाउन म्हणायचं. आणि जर ते आयडेंटिटी ते लॉस करत नसेल, म्हणजे त्याची पहिचान जी असते, ज्याची ओळख असते, हे जात नसेल, तर त्याला काय म्हणायचं? अनकाउंटेबल नाउन. फॉर एक्झाम्पल, समजा वॉटर आहे. वॉटरचा तलाव जरी भरलेला असला तरी त्याला आपण वॉटरच म्हणतो. वॉटरचा ग्लास जरी भरलेला असला तरी त्याला वॉटरच म्हणतो. वॉटरचे 2-3 थेंब जरी आपल्या हातावर टाकले तरी आपण त्याला वॉटरच म्हणतो. म्हणजे आयडेंटिटी लॉस झाली काय? नाही. मग ज्या ज्या नावाची आयडेंटिटी लॉस होत नाही त्याला काय म्हणायचं? अनकाउंटेबल नाउन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये तुम्ही साबण वापरत असाल, सोप, तर हे सोप अनकाउंटेबल नाउन आहे. का अनकाउंटेबल नाउन आहे? कारण की याची आयडेंटिटी लॉस होत नाही. का लॉस होत नाही? समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पूर्ण साबण घेतलं तरी हे तुमच्यासाठी काय? सोपच आहे. या साबणाचा अर्धा तुकडा घेतला तरीही तुमच्यासाठी ते काय आहे? साबणच आहे. या साबणाचा एकदम बारीक तुकडा झाला आणि तो बारीक झाल्यावर आपण बाथरूम मध्ये लावतो, तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात? तरीही त्याला सोपच म्हणतात. म्हणजे काय झालं? याने याची आयडेंटिटी लॉस केली काय? ऑब्व्हियसली याने याची आयडेंटिटी लॉस केली नाही. मग ज्या वेळेस एखादी वस्तू किंवा एखादं नाउन आयडेंटिटी लॉस करत नाही, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? अनकाउंटेबल. फॉर एक्झाम्पल चॉकलेट. आता तुम्ही बघितलं सर, पुरंचं पुरं चॉकलेट काय? चॉकलेटच आहे. चॉकलेटचा अर्धा तुकडा बी काय? चॉकलेटच आहे. चॉकलेटचा उलचा बारीक तुकडा हा तुमच्या हातावर पडला तरी तुम्ही काय म्हणणार आहे? की चॉकलेटच आहे. म्हणजे आयडेंटिटी लॉस होऊन राहिली नाही, म्हणून याला काय म्हणायचं? अनकाउंटेबल नाउन. समजा फॉर एक्झाम्पल ब्रेड आहे. ब्रेडचं पाकिट आणलं तरी तुम्ही त्याला काय म्हणतात? ब्रेड म्हणता. ब्रेडचा एक तुकडा घेतला तरी त्याला काय म्हणतात? ब्रेडच म्हणता. मग आयडेंटिटी लॉस होऊन राहिली काय? नाही. तर बेसिक कन्सेप्ट हा काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन आता तुम्ही जन्मभर विसरणार नाही. का विसरणार नाही? जर एखादी वस्तू तिची आयडेंटिटी लॉस करत असेल तर ते काय? काउंटेबल नाउन. आणि जर आयडेंटिटी लॉस करत नसेल तर ते काय? अनकाउंटेबल नाउन. उदाहरणार्थ समजा बॉय घेतला, बॉयचे तुकडे तुकडे केले. समजा आपण काय केले? बॉयचे तुकडे तुकडे केले. हात एका इकडे, डोकं एका इकडे, त्यानंतर पाय एका इकडे, सगळे असे वेगवेगळे. त्याचा काय घेतलं? मुंडकं घेतलं आणि म्हटलं, मग याला बॉय म्हणू शकतो का आपण त्या मुंडक्याला? ऑब्व्हियसली म्हणणार नाही. म्हणजे आयडेंटिटी लॉस झाली म्हणून बॉय काय झाला? काउंटेबल. तेच आपण समजा काय घेतलं? शुगर घेतली. काय घेतली? शुगर. म्हणजे आपल्या घरातला जो साखर असते तो साखर घेतला. आता पोतं भरलेलं असलं तरी त्याला आपण शुगरच म्हणतो. आपल्या हातावर 2-3 ते साखरेचे दाणे जरी टाकले तरीही त्याला आपण काय म्हणतो? शुगरच म्हणतो. म्हणजे आयडेंटिटी लॉस झाली काय? नाही. मग आयडेंटिटी जर लॉस होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? अनकाउंटेबल नाउन.
कन्सेप्ट क्लिअर झाला. एवढं जरी क्लिअर झालं असेल तर 90% तुमचा सिलेबसच कव्हर होते. आता बघा कसा होते तर बघा, आता ज्या ज्या वेळेस तुम्हाला काउंटेबल नाऊन दिसत असेल, काय ज्या ज्या वेळेस तुम्हाला काउंटेबल नाऊन दिसत असेल तर त्याच्यापूर्वी तुम्हाला वापरायचं आहे, काय वापरायचं आहे तर त्याच्यापूर्वी तुम्हाला वापरायचं आहे फ्यू, अ फ्यू किंवा द फ्यू. ते पुढे कंटिन्यू मध्ये तुम्हाला कळेलच की अ फ्यू कधी आणि द फ्यू कधी आणि फ्यू कधी. तर काय काउंटेबल नाऊन दिसलं म्हणजे काय तुम्हाला हे वापरावे लागतील. आणि लिटल, अ लिटल आणि द लिटल कशासाठी वापरल्या जातील, अनकाउंटेबल नाऊन साठी. बघा आता एकदम कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुमचा काउंटेबल नाऊनचा आणि अनकाउंटेबल नाऊनचा. हे जर क्लिअर झालं असेल तर पुढचं तुमच्यासाठी एकदम हलवा आहे. फॉर एक्झाम्पल आता बघू आपण पहिलं एक्झाम्पल. आता तुम्हाला काउंटेबल नाऊन समजले. काउंटेबल नाऊन साठी काय फ्यू आणि अ फ्यू वापरायचा आहे. आणि अनकाउंटेबल नाऊन कोणासाठी वापरायचा आपल्याला, लिटल आणि अ लिटल म्हणजे याच्या पूर्वी वापरायचा. मग आता फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण बघू आपण. आता पहिलं उदाहरण आहे तुमच्यासाठी, आय हॅव मेड अ लिटल मिस्टेक इन माय लाईफ. आता मिस्टेक्स हा अनेक वचन दिलेलं आहे. मग जिथं जिथं अनेक वचन दिसेल म्हणजे अनेक वचन झालं म्हणजे काय काउंटेबल आहे. मग अनेक वचन आहे ते त्याच्यासमोर लिटल लागणार नाही. फक्त आपण एवढंच बघू की बॉल फ्यू लिटल कुठे येणार आहे किंवा नाही येणार आहे, किंवा फ्यू येणार आहे की लिटल येणार आहे. तर मिस्टेक आलं म्हणून काय लिटल येणार नाही. काऊन येणार नाही, कारण की मिस्टेक्स काय झालं काउंटेबल, आणि काउंटेबलच्या पूर्वी फ्यू किंवा अ फ्यू असते. ते आपण पुढे बघणारच आहोत फ्यू आहे की अ फ्यू आहे. फक्त तुम्ही एवढं हे करा, म्हणजे आपल्याला काय आयडेंटिफायच करावं लागते ना की नेमकं हे का चुकीचं आहे. ते सांगा नाही लागत आपल्याला. आपल्याला एवढंच सांगायला लागते की नेमकं इथं चूक कुठे आहे. तर आता मिस्टेक्स काय होतं, अनेक वचन होतं म्हणून लिटल चालत नाही, फ्यू किंवा अ फ्यू पाहिजे. त्यानंतर आता केसेस आहेत. ऑलरेडी केसेस काय अनेक वचन आहे म्हणजे काउंटेबल नाऊन आहे म्हणून इथं सुद्धा लिटल चालत नाही, हे सुद्धा रॉंग आहे. आता कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल तर बघा इथं हे अटी काय आहे, फ्रेंड्स आहेत. मग फ्रेंड्स काय आहे, काउंटेबल आहे कारण की तिथं ऑलरेडी अनेक वचन दिलेलं आहे म्हणून इथं बी लिटल चालत नाही. समजलं का तुम्हाला लिटल का चालत नाही इथं. लिटल याच्यासाठी नाही चालत कारण की इथं काउंटेबल नाऊन आहे. मग काउंटेबल नाऊनच्या पूर्वी फ्यू किंवा अ फ्यूज पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर. आता 4 नंबरचा प्रश्न बघा. इथं काय फ्यू दिलेला आहे परंतु नॉलेज दिलेलं आहे. आता नॉलेज जे आहे हे नॉलेज काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. मग अनकाउंटेबल नाऊनच्या पूर्वी काय पाहिजे आपल्याला, लिटल किंवा अ लिटल पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाला. बघा आता पुढे अजून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. मग कुठे काय येते ते एकदम सोपी आहे. ते म्हणजे तुम्ही 5 सेकंदातच फ्यू की अ फ्यू येते हे लावणार आहात, आणि लिटल की अ लिटल येते हे सुद्धा लावणार आहात. पहा आता देअर आर ओनली पीपल. आता पीपल काय आहे, अनेक वचन आहे म्हणजे अटी काय लिटल येणार नाही. म्हणजे लिटल किंवा लिटल येणार नाही. काय येणार आहे, फ्यू किंवा अ फ्यू येणार. त्यानंतर फ्रेंड्स आहे म्हणजे इथं काय येणार आहे, फ्रेंड्स आहे म्हणजे फ्यू किंवा अ फ्यू येणार आहे. त्यानंतर मिल्क आहे, अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल असल्यामुळे काय फ्यू किंवा अ फ्यू येणार आहे काय, नाही. तर इथं काय लिटल किंवा अ लिटल येणार आहे. सोबत इथं टाइम आहे. आता टाइम काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे ते तुम्ही सांगा, आणि इथं काय येणार ते सुद्धा सांगा. सोबतच बघा एक्सपिरियन्स आहे, काय अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल आहे म्हणजे इथं काय येणार आहे तुम्हाला, लिटल किंवा अ लिटल येणार आहे. त्यानंतर मिनिट्स आहे, मोर मिनिट्स आहे. मिनिट्स काय काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे, काउंटेबल आहे म्हणून इथं काय येणार आहे, फ्यू किंवा अ फ्यू येणार आहे. म्हणजे एक कन्सेप्ट क्लिअर झाला, फ्यू किंवा अ फ्यू येणार आहे, लिटल किंवा अ लिटल येणार आहे, हे 100% माहित पडलं आता. पण आता नेमकं काय येणार आहे. फॉर एक्झाम्पल ही हेल्प मी ॲज ही हॅड नॉलेज. आता नॉलेज आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ तुम्हाला डेफिनेटली समजा. नॉलेज हे काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. मग अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणजे अटी काय येणार आहे भाऊ, लिटलचा येणार आहे काहीतरी शब्द. मग लिटल येणार की अ लिटल येणार हे कसं ओळखायचं, एकदम सिंपल आहे. ज्या ठिकाणी हा शब्द टाकावा लागतो आपल्याला तिथं काय करायचं, नो टाकून बघायचा. काय बघायचा, नो टाकून बघायचा. आणि त्या वाक्याचा अर्थ बघायचा. जर वाक्य बरोबर येत असेल तर ते काय झालं तिथं, वाक्य जर बरोबर येत असेल तर तिथं काय टाकायचा, लिटल टाकायचा. आणि वाक्य जर बरोबर येत नसेल तर तिथं अ लिटल टाकायचा, किंवा फ्यू टाकायचा किंवा अ फ्यू टाकायचा. कन्सेप्ट क्लिअर. बघा आता कसं कन्सेप्ट क्लिअर होते. ही हेल्प मी म्हणजे कमीत कमी तुम्हाला 5 ते 10 सेकंदात याचं उत्तर पुढे भविष्यामध्ये येणार आहे. बघा ही हेल्प मी ॲज ही हॅड नो नॉलेज. त्यांनी मला मदत केली कारण की त्याला नॉलेज नाही. असं होऊ शकते का, ऑब्विसली हे रॉंग सेन्स भेटत आहे म्हणून नॉ इथं फिट होत नाही. मग नॉ फिट होत नाही म्हणून अठी लिटल सुद्धा फिट होत नाही. फ्यूचा तर प्रश्नच नाही कारण अनकाउंटेबल आहे. लिटल सुद्धा फिट होत नाही म्हणून इथं काय पाहिजे, अ लिटल पाहिजे. काय, ही हेल्प मी ॲज ही हॅड नॉलेज. त्यांनी मला मदत केली कारण की त्याला थोडंफार नॉलेज होतं. म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं असं होणार आहे का, नाही. म्हणजेच काय, इथं नो जर फिट होत असेल तर तिथं काय टाकायचा, लिटल. आणि नो जर फिट होत नशीन तिथं तर अ लिटल. मग नो फिट होते का इथं, नो टाकून बघितलं आपण की ही हेल्प मी ॲज ही हॅड नो नॉलेज. त्यांनी मला मदत केली कारण की त्याला
काहीच ज्ञान नव्हतं. असं शक्य तरी आहे का? नाही. म्हणून नोचा सेन्स बनत नाही. म्हणून इथं काय नो येणार नाही. मग काय येणार? सम येणार. मग समचा सेन म्हणजेच काय? अ लिटल येणार. कसं क्लिअर? बघा आता दुसऱ्या वाक्यावरून अजून क्लिअर होणार. ही हेल्प मी ॲज ही हॅड. आता रुपीज आहे. पहिली गोष्ट तर लिटल येणार की फ्यू येणार त्याविषयी बघा. रुपीज आहे म्हणजे रुपीज आहे काय? अनेक वचन आहे दिलेलं. म्हणजेच काय इथं फ्यू किंवा अ फ्यू येणार आहे. काय येणार आहे? फ्यू किंवा अ फ्यू येणार आहे. मग फ्यू पैकी या दोन पैकी नेमकं काय येणार आहे? फ्यू येणार आहे की अ फ्यू येणार आहे? सेम कंडिशन इथं नो टाकून बघा. मग आता इथं जर आपण नो टाकलं, ही हेल्प मी ॲज ही हॅड नो रुपीज. त्यांनी मला मदत केली कारण की त्याच्याजवळ काहीच पैसे नाही. मग आता एखाद्याजवळ पैसे नसतील तरी तो तुम्हाला मदत करीन का? ऑब्व्हियसली हा सेन्स बनत नाही. म्हणजे ही हेल्प मी ॲज ही हॅड सम रुपीज म्हणजे समचा सेन बनते. मग समचा सेन्स बनते म्हणजे काय? अ फ्यू इथं टाकावं लागेल आपल्याला. काय? ही हेल्प मी ॲज ही हॅड सम रुपीज म्हणजेच काय? अ फ्यू रुपीज. म्हणजे इथं काय येणार आहे? अ फ्यू येणार आहे. बघा पुढचं वाक्य याच्यावरून अजून कन्सेप्ट. ही डिड नॉट हेल्प मी ॲज ही हॅड रिकाम जागा नॉलेज. अनकाउंटेबल म्हणजे लिटल किंवा अ लिटल इन. मग लिटल येणार आहे की अ लिटल येणार आहे हे चेक करायचं आपल्याला. मग चेक कसं करायचं? नो टाकून बघा सेन्स बनते काय. तर बघा ही डिड नॉट हेल्प मी ॲज ही हॅड नो नॉलेज. त्याला ज्ञान नसल्यामुळे त्यांनी मला मदत केली नाही. सेन्स बनला. मग सेन्स बनला तर सरळ सरळ लिटल येऊन जाईल. इथं काय येऊन जाईल? लिटल येऊन जाईल. समजलं का तुम्हाला? समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक सुद्धा करा. बघा आता पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे. आता हा तुम्ही स्वतःही सॉल्व्ह करू शकता. आय पास द एक्झामिनेशन बिकॉज आय हॅड नो नॉलेज. आता नो नॉलेज टाकून पाहायचं. आय पास द एक्झामिनेशन बिकॉज आय हॅड नो नॉलेज. मी परीक्षा पास झालो कारण की मला काहीच ज्ञान नव्हतं. सेन्स तरी बनला का? काहीच सेन्स नाही बनला. म्हणजे अटी सेन्स बनला नाही म्हणजे समचा सेन्स बनते. म्हणजेच काय इथं येणार आहे? फ्यू येणार आहे की अ फ्यू? तर इथं काय सॉरी फ्यू येणार आहे की अ फ्यू किंवा लिटल येणार आहे की अ लिटल. पहिली तर नॉलेज आहे त्यामुळे अटी काय येणार? एक तर लिटल येणार किंवा अ लिटल येणार. मग अ लिटल येणार की लिटल येणार? तर इथं सेन्स नोचा बनते का आहे? आय पास द एक्झामिनेशन बिकॉज आय हॅड नो नॉलेज. मला ज्ञान नसल्यामुळे मी परीक्षा पास झालो. सेन्स बनत नाही म्हणून काय येणार आहे? अ लिटल येणार आहे. काय येणार आहे? अ लिटल येणार आहे. का अ लिटल येणार आहे? कारण नोचा सेन्स बनत नाही. पुढे जाऊ आता आपण. पुढे बघा आता हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आता तुम्ही बघा हे याची एकदम ॲक्युरेट आन्सर की दिलेली आहे. हा अ लिटल काऊन आला? कारण नॉलेज आहे म्हणून लिटल आला. काय? नॉलेज आहे म्हणून लिटल आला. त्यानंतर अ लिटलच का आला? कारण की नोचा सेन्स बनत नाही म्हणून अ लिटल आला. त्यानंतर रुपीज आहे म्हणून फ्यू आला. अ फ्यूज काऊन आला? कारण की नोचा सेन्स बनत नाही म्हणून अ फ्यू आला. त्यानंतर नॉलेज आहे म्हणून लिटल आला. नोचा सेन्स बनते म्हणूनच लिटल आला. अ लिटल आला नाही. त्यानंतर नॉलेज आहे म्हणून अ लिटल आला. अ लिटल काऊन आला? कारण की नोचा सेन्स बनत नाही म्हणून आला. समजला? म्हणजे तुम्ही काय फक्त नो तिथं पुट करून बघा. नोचा सेन्स बनत असेल तर लिटल किंवा फ्यू टाकायचा. नोचा सेन्स बनत नसेल तर अ लिटल किंवा अ फ्यू टाका. समजला असेल विषय. तर आता पुढे आपण काही पर्टिक्युलर एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पर्टिक्युलर एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे एरर बेस एक्झाम्पल आहेत. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचा कन्सेप्ट एकदम जबरदस्त क्लिअर होऊन जाईल. बघा आता पहिला प्रश्न आहे की ही हॅज फ्यू फ्रेंड्स. काय? ही हॅज फ्यू फ्रेंड्स. फ्रेंड्स आहे म्हणून फ्यू काय इथं बरोबर आहे. पण फ्यू पाहिजे की अ फ्यू पाहिजे हे आपल्याला चेक करायचं आहे. हु कॅन हेल्प हिम सो ही इज नॉट लोनली. आता इथं नो टाकून पहा फ्यूच्या ठिकाणी. म्हणजे काय? ही हॅज नो फ्रेंड हु कॅन हेल्प हिम. त्याला मदत करणारा कोणीच मित्र नाही. सो ही इज नॉट लोनली म्हणून तो काही एकटा नाही. म्हणजे त्याला मदत करणारा एकही मित्र नाही म्हणून तो एक नाही. सेन्स बनून राहिला काय? ऑब्व्हियसली बनून नाही राहिला म्हणून फ्यू चुकीचा आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? अ फ्यू येणार आहे. त्यानंतर देअर आर ओनली अ फ्यू चान्सेस ऑफ विनिंग द लॉटरी. काय? देअर आर ओनली अ फ्यू चान्सेस ऑफ विनिंग द लॉटरी. त्यानंतर इथं काय करून पहा. अ फ्यूच्या ठिकाणी नो टाकून बघा. मग देअर आर ओनली नो चान्सेस ऑफ विनिंग द लॉटरी. काही सेन्स बनून राहिला काय? ऑब्व्हियसली सेन्स बनून राहिला म्हणून अटी काय येणार आहे? फ्यू येणार आहे. त्यानंतर इथं नो टाकून बघा. कुठं नो टाकून बघायचा? फ्यू. आय हॅव नो क्वेश्चन. काय? आय हॅव नो क्वेश्चन. पहिली गोष्ट तर क्वेश्चन्स आहे म्हणजे फ्यूज येणार आहे. म्हणजे आय हॅव नो क्वेश्चन्स टू आज बिफोर वी स्टार्ट द मीटिंग. म्हणजे माझ्याकडे काहीच प्रश्न नाही हे आपल्याला मीटिंग स्टार्ट. असं सेन्स बनते का? कुठं नाही बनत म्हणून काय येणार आहे? अ फ्यू येणार आहे. त्यानंतर इथं जर बघितलं सी बॉट फ्यू बुक्स टू रीड ड्युरिंग द हॉलिडे. बुक्स आहे म्हणून फ्यू बरोबर आहे परंतु फ्यू की अ फ्यू पाहिजे. मग अटी नोट टाकून बघा. मग शी बाउट नो बुक्स टू रीड ड्युरिंग द हॉलिडे. मग असा सेन्स बनवून राहिला का तुम्ही?
इथं काहीच नाही बनून राहिला म्हणून काही येणार आहे अ फ्यू येणार आहे. बघा आता पुढे जाऊ आपण. पुढे आणखी हे 4 प्रश्न आहे. या 4 प्रश्नामध्ये बघा, सी हॅज अ लिटल पेशन्स. सो आता पेशन्स आहे म्हणून लिटल काय बरोबर आहे, पण अ लिटल पाहिजे की लिटल. सो सी गेट अनॉयड क्विकली. सी हॅज अ लिटल पेशन्स. अ लिटलच्या ठिकाणी फक्त नो टाकून बघा. सी हॅज नो पेशन्स सो शी गेट अनॉयड क्विकली. तिच्याजवळ काहीच पेशन्स नाही म्हणजे सेन्स बनते. मग सेन्स बनते म्हणून काय लिटल येणार आहे, अ लिटल येणार नाही. सेन्स जर बनला नसता तर अ लिटल आला असता. देर इज लिटल शुगर इन माय कॉफी सो इट टेस्ट स्वीट. आता काय लिटलच्या ठिकाणी फक्त नो टाकून बघा. देर इज नो शुगर इन माय कॉफी सो इट टेस्ट स्वीट. सेन्स बनून राहिला का नाही बनून राहिला. सेन्स बनत नाही म्हणून लिटल येणार नाही, तर इथं काय येणार आहे अ लिटल येणार आहे. तर अशा प्रकारे बाकीचे उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करता. आता आपण बघूया द फ्यू. त्यानंतर पुढेच आपल्याला बघायचं आहे द लिटल. आता तुम्हाला मागच्या 2 लेक्चर मध्ये मी सांगितलेलंच आहे द केव्हा वापरायचा. काय डेफिनेट कंडिशन असेल त्यावेळेस द वापरायचा आणि इनडेफिनेट कंडिशन असेल त्यावेळेस ए आणि एन वापरायचा. हे ऑलरेडी समजून सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये, त्याच्या अगोदरचे बी, त्याच्या अगोदरचे. म्हणजे याच्यापूर्वी 3 लेक्चरचे झालेले, तिन्ही लेक्चर मध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे द चा सेन्स. तर द काय स्पेसिफिक गोष्टीसाठी, डेफिनाइट गोष्टीसाठी वापरला जाते. तर आता इथं आपल्याला फक्त बघायचं आहे की द फ्यू आणि द लिटल. तर आता तुम्हाला लिटल आणि फ्यूचा, अ लिटल आणि अ फ्यूचा कन्सेप्ट जर क्लिअर झाला असेल तर हे तुमच्यासाठी एकदम हलवा आहे. तर बघा कसं काय. तर बघा पहिलं तर आपल्याला माहित आहे लिटल आणि अ फ्यू मध्ये कन्फ्युजन नाही. अनेक वचनी असलं आणि काउंटेबल असलं तर त्यासाठी फ्यू वापरल्या जाते किंवा अ फ्यू वापरल्या जाते, आणि अनकाउंटेबल असलं तर काय लिटल वापरल्या जाते. त्यामुळे आता इथं मिल्क दिलेलं आहे तर लिटल काय आहे इथं बरोबर आहे. मग लिटल बरोबर आहे. आता इथं द लिटल पाहिजे की अ लिटल पाहिजे की काय पाहिजे ते फक्त चेक करायचं आहे. पहिली गोष्ट तर काय करायचं, द मिल्क दॅट वॉज इन द पॅन वॉज ड्रंक बाय कॅट. आता कोणतं मिल्क, जे मिल्क त्या याच्यामध्ये ठेवलेलं होतं, कशामध्ये त्या पॅन मध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे कन्सेप्ट काय आहे, म्हणजे सांगायचं झालं तर हे मिल्क आहे स्पेसिफिक आहे. मग स्पेसिफिक मिल्क असल्यामुळे अटी काय येणार आहे द मिल्क येणार आहे. या मिल्कची आयडेंटिटी दिलेली आहे. डेफिनेट मिल्क आहे. कोणतं मिल्क, कुठचंही मिल्क आहे नाही तर त्या पॅन मधलंच मिल्क कोण पिलेलं आहे, कॅटनं पिलेलं आहे. म्हणून या मिल्कच्या पूर्वी काय येणार आहे द लिटल मिल्क येणार आहे. बघा दुसरा प्रश्न बघा इथून कव्हर होणार तुमचं. पहिली गोष्ट तर लिटल किंवा फ्यू मधलं कन्फ्युजन दूर करून टाकायचं. आय मीट द फ्यू स्टुडंट हु वेअर वेटिंग फॉर मी. काय फ्यू दिलेला आहे, स्टुडंट्स दिलेला आहे म्हणून फ्यू बरोबर आहे. पण फ्यू लिटल येणार नाही. मग इथं फ्यू की अ फ्यू की द फ्यू, तर तेच चेक करायचं आपल्याला. तर पहिले काय बघा, आय मेट द फ्यू स्टुडंट्स. कोणते स्टुडंट की जे बाहेर वेटिंग करत होते. म्हणजे काय स्पेसिफिक स्टुडंट आहे. मग स्पेसिफिक स्टुडंट आहेत म्हणून काय द फ्यू येणार आहे. काय येणार आहे द फ्यू येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, द लिटल नॉलेज ऑफ इंग्लिश दॅट द गर्ल हॅड हेल्प टू क्लिअर द एक्झाम. लिटल नॉलेज ऑफ इंग्लिश दॅट द गर्ल. हे लिटल नॉलेज कशाचं तर इंग्लिशचं. म्हणजे नॉलेज काय स्पेसिफिक आहे. म्हणजे लिटल तर येणारच आहे, पण कोणता लिटल येणार आहे द लिटल येणार. द लिटल काऊन येणार आहे कारण की स्पेसिफिक नॉलेज आहे हे. त्यानंतर पुढचा जर प्रश्न विचारला तर बघा, द लिटल ऍपल्स. काय ऍपल्स आहे त्यामुळे लिटल तर चुकीचं दिलेलं आहे. सरळ सरळ का चुकीचं दिलेलं आहे, कारण की ऍपल्स आहे म्हणजे याच्यासाठी फ्यू किंवा फ्यू किंवा द फ्यू येणार आहे. कारण की अनेक वचन आहे, काउंटेबल आहे म्हणून इथं काय येणार आहे. आता बघा, द लिटल ऍपल्स लेफ्ट इन द बास्केट वेअर रोटन. आता कोणते ऍपल जे बास्केटमध्ये ठेवलेले होते. म्हणजे ऍपल्स काय ते स्पेसिफिक आहेत. झाडाचे ऍपल म्हटले, कुठचे म्हटले का नाही स्पेसिफिक ऍपल म्हटले, डेफिनेट ऍपल्स म्हटले आपल्याला. आणि ते ऍपल म्हणजे काय बास्केट मधले ऍपल. म्हणून ऍपलच्या पूर्वी काय येणार आहे द फ्यू येणार आहे. त्यानंतर पुढे बघा, देर इज लिटल होप्स. आता होप्स असते काय नाही, म्हणजे हे लिटल बरोबर आहे, पण लिटल नाही आपल्याला अ लिटल पाहिजे, लिटल पाहिजे की द लिटल पाहिजे. तर बघा होप्स लेफ्ट सो वी शुड कीप ट्राईंग. देर इज लिटल होप लेफ्ट सो वी शुड कीप ट्राईंग. आता इथं ऑब्व्हियसली आपल्याला दिलेलं नाही, तर मग अटी टाकून पाहायचा, नो टाकून पाहायचा. मग देर इज नो होप लेफ्ट सो वी शुड कीप ट्राईंग. तिथं काहीच आशा नाही म्हणून आता आपण काय करा प्रयत्न करा. असं सेन्स बनते काय नाही बनत. मग सेन्स नाही बनत म्हणून काय येणार आहे अ लिटल येणार आहे. आता कन्सेप्ट तुमचा मॅक्झिमम प्रमाणात क्लिअर झाला असेल असं बेसिकली मला वाटतं. जर कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, प्रॅक्टिस भरपूर झालेली असेल तर काय करा, अजनी करिअर अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला MCQ वगैरे मिळून जातील. आणि सोबत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.